नमस्कार, स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत कपड्यांचा कलर सुटू नये म्हणून काय ट्रिक्स वापरायची. तर चला पाहूया काय म्हणजे आपण कपडे धुतली, कॉटनची कपडे ही धुतली की काय होतं, कलर सुटायला चालू होतो. तर आपण वापरायच्या आधीच काय करायचं, कलर सुटू नये म्हणून सुरुवातीला ही टिप्स वापरायच्या आहेत. आपण सूट आणतो वगैरे शिवायलाही द्यायचे असतात, तर शिवायला द्यायच्या आधीच ही ट्रिक्स वापरली ना की शिवल्यानंतर ही सूटला किंवा आपल्या ड्रेसला काहीही होणार नाही. तर हे पहा, हे कॉटनचा सूट आहे, त्याला अजून वापरलेला नाही आहे. हे पहा, तर याला वापरायच्या आधीच कलर सुटू नये म्हणून काय करायचे ते आपण पाहणार आहोत. हे गुलाबी कलरचं एक घेतलेलं आहे, या कलरचं एक आहे, त्यांच्यावल्या पॅन्टा आहेत, वडण्या आहेत. तर कशाचाच कलर सुटू नये, जाऊ नये म्हणून काय करायचे. चला तर याला आता आपण भिजत घालायचे आहे. फिटकिरीचं पाणी आणि मिठाच्या पाण्यात घेतलेलं आहे. थंड पाणी घ्यायचे, स्वच्छ पाणी, आणि ही फिटकरी कुटून घेतलेली आहे, खलबत्त्यात कुटून घ्यायची, याच्यात घालून मिक्स होऊन द्यायची, चांगली मिक्स करायची आहे याला. आणि नमक घेतलेले आहे. आता याला नमकच्या पाण्यात चांगले भिजत घालायचे आहे. कलर जाईल वाटेल तुम्हाला तर हे पहा, सगळे मी एकत्रच घालणार आहे, बिलकुल कलर लागत नाही. कलर जाण्याचं टेन्शन नाही, कपड्याला एकमेकाला कलरही चढत नाहीत याचे. आणि आपण फिटकरीमध्ये कपडे घातले ना की थोडे कठीण येतात, त्यामुळे नंतर कपडे मऊ पडण्यासाठी ट्रिक्स लावणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, बिलकुल स्किप करू नका. याला आता 2 तास भिजत घालायचे आहे. 2 तासानंतर पाहूया. तर आता 2 तास झालेले आहेत. हे पहा, बिलकुल कलर निघलेला नाही किंवा कलर एकमेका कपड्याला अजिबात लागलेला नाही. पहा, बिलकुल काही झालेलं नाही. तर हे आता याच्यातून काढायचे, 2 तास ठेवायचे आहे आपल्याला. आता काढून स्वच्छ 2 पाण्यातून धुवून काढायचे, पिळून काढायचे, हे असं काढायचे. हे पहा, बिलकुल कलर सुटलेला नाही. त्यामुळे आपला दुपट्टा जरी असला तरी कलर नाही निघलेला. काढून पुन्हा दुसऱ्या पाण्यात बिलकुल जेवढा निघायचा होता ना तेवढा निघून जाणार कलर, पण पुन्हा नंतर निघणार नाही. कलर जास्त निघलेला नाही काय. आता हे कपडे मी काढून घेतलेत. आपण फिटकरी घातलेले असते त्यामुळे कपडे जरा हे होतात. तर सॉफ्ट कपडे व्हायसाठी आता विनेगर टाकायचे आहे. हे पहा, मी याच्यात विनेगर टाकलेलं आहे. विनेगर टाकून याच्यातून काढायचे आहे, म्हणजे कपडे एकदम सॉफ्ट होतात. आणि आता विनेगरमध्ये टाकले पुन्हा चांगल्या पाण्यातून आपल्याला पिळून काढायचे आहे. एकदम मऊ होतात कपडे. सगळे असे विनेगरमध्ये घालायचे आणि पुन्हा स्वच्छ पाण्यातून पिळून काढायचे. एकदम सॉफ्ट कपडे होणार. हे बघा, याच्यातून अशी पिळून घ्यायची, मग या पाण्यातून पिळून काढायची. याच्यातून घेताना पिळून घ्यायची व्यवस्थित. म्हणजे विनेगर टाकलेलं पाणी याच्यातच घालते, मग स्वच्छ पाण्याने याच्यात धुवून घ्यायचे, पिळून घ्यायचे आहेत. आणि याला सुकवताना सावलीला सुकवायचे आहेत, बिलकुल उन्हात घालायचे नाही. या पंख्याच्या हवेलाही तुम्ही घालू शकता, असं काही नाही, फक्त उन्हात घालू नका बस.
उन्हात नाही घालायची आणि खूप चांगला कलर होतो. पुन्हा फाटेपर्यंत त्याचा कलर सुटत नाही किंवा काही नाही. बिलकुल कलर जेवढा सुटायचा होता तेवढा सुटलेला आहे. तर अशा प्रकारे मी आता सर्व पिळून घेते आणि सावलीतच सुकवून घेणार आहे. तुम्ही हे सावलीतच सुकवून घ्या. हे नाही की उन्हात घालायचे नाही कलर वगैरे. हे मी आता हवेत सुकवून घेतलेले आहेत. उन्हात बिलकुल घालायचे नाहीत. हे पहा कलर खूप छान आले. गेलेला नाही, कलर खूप छान आहे तसं आहे. हे पहा काही होत नाही. तर आता याला आपण प्रेस करून घ्यायचे आणि लक्षात ठेवा हवेतच सुकवा. म्हणजे सावलीत, हवेत, पंख्याच्या हवेलाही टाकू शकता तुम्ही, पण उन्हात फक्त घालू नका. कलर हे पहा आहे तसे राहतात. हे सगळे आता सुकवून घेतलेले आहेत. चला तर याला आता प्रेस करून घेणार आहे. चला तर कपड्यांना आता प्रेस करून मी घेतलेले आहे. पहा कलर किती छान आलेला आहे. तर ही टिप्स आणि ट्रिक्स वापरून तुम्ही असे कपडे धुवून बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला धन्यवाद.